थोड्याच वेळापूर्वी मी ठरवलं होतं की या कुटुंबाच्या घरगुती राजकारणात आपण पडायचं नाही, पण मला आता कोंडून ठेवण्यात आल्यामुळे मी आपसूक त्यांच्यात ओढला गेलो होतो. पुन्हा बाहेर शांतता पसरली. काय करावं याचा विचार करत असताना अचानक एका स्त्रीची किंकाळी ऐकू आली. पुन्हा काही वेळ शांततेत गेला. नंतर थोड्या वेळानं पुन्हा फुसफुस आवाज आले. नंतर काहीतरी आपटल्यासारखा आवाज आला. म्हणजे एखादी जड वस्तू वरून खाली टाकल्यावर आवाज येईल ना, तसा आवाज आला. नंतर काही पुरुषांचे दबक्या स्वरातले आवाज ऐकू आले. मी दाराजवळ जाऊन दाराला कान लावला. दूर राहा, तिला स्पर्श करू नका, मजहरचा आवाज आला कानावर. त्यानंतर आणखीन काही पुरुषी आवाज कानावर आले, पण शब्द कळले नाहीत. डॉक्टर वाकनीसना घेऊन या, हा मजहरचा आवाज. आणि मी अंदाज बांधला कुठली तरी स्त्री मेली आहे. कोण असेल? प्राशिला की मालविका? तो आपटल्याचा आवाज, ती किंकाळी, हा नक्कीच खून होता. 2 तासांपूर्वी ती मला म्हणाली होती की ते मला मारू शकतात, तुलाही मारू शकतात, आणि आता तीच गेली होती. मी गर्भगळीत झालो आणि खुर्चीतच बसलो. पायात त्राण राहिलेलं नव्हतं. थोड्या वेळानं दाराला बाहेरून किल्ली लावल्याचा आवाज आला आणि प्राशिला आत आली. तिच्या हातात कुत्रा होताच. चंद्रहास, अरे तू जागाच आहेस का? बरं झालं तुला उठवायला नाही लागलं मला. अरे एक वाईट बातमी आहे. मालविका गेली आत्ताच. तिला ना झोपेत चालायची सवय होती. विशेषतः जेव्हा ती मानसिकदृष्ट्या विचलित असते तेव्हा ती हमखास झोपेत चालते. अरे आज तसंच झालं. ती जिन्यावरनंच खाली पडली. डोक्याला मोठा फटका बसला आणि त्यात ती गेली. मला आता प्रजापतीचं फार टेन्शन आहे रे. त्याला कधी सांगायचं आणि कसं सांगायचं? ही बातमी आम्ही बाहेर कुठेच जाऊ देऊ शकत नाही, कारण आमचे प्रतिस्पर्धी टपलेलेच आहेत. त्यांच्या दृष्टीनं प्रजापती इथेच आहे, आपल्या या घरी, आणि प्रत्यक्षात तो बाहेर आहे. बायकोचं समजल्यावर तो लगेच इथे यायला निघाला आणि प्रेस रिपोर्टर्सकडनं आमच्या प्रतिस्पर्ध्यांना तो बाहेरून येत असल्याचं कळलं ना तर फार अनर्थ होईल. ते आम्ही बघतो, पण या क्षणी आम्हाला तुझी मदत लागणार आहे. डॉक्टर वाकनीस आत्ता इथे येतील, ती गेल्याचं घोषित करतील, पण पोलिसांना रिपोर्टिंग मात्र करावं लागेल ना त्यांना. ते ठीक आहे, पण मी काय करायचंय? तू प्रजापतीचा मेकअप करून तयार राहा. तुला खूप मोठा धक्का बसल्याचा आणि तू बोलायच्या स्थितीत नसल्याचा अभिनय डॉक्टर वाकनीसांच्या समोर कर आणि पोलिसांच्या समोर सुद्धा. त्यांना सांग की तिला वरचेवर झोपेत चालायची सवय होती. पोलीस तुला काही फार विचारणार नाहीत, याची व्यवस्था आम्ही करू. मी निमूटपणे बाथरूममध्ये गेलो. प्रजापतीचा मेकअप केला, मास्क घातला, भुवया चिकटवल्या, त्याचे कपडे घातले. कदाचित मला इथून पळून जायची हीच संधी असेल का? मी पोलिसांसमोर मास्क काढून टाकला आणि त्यांना सगळं खरं सांगून त्यांच्याच गाडीतून गेलो तर मी कायमचा या सोन्याच्या पिंजऱ्यातनं बाहेर पडू शकणार होतो. पण मग प्रजापतीचं काय? तू गमावण्याजोगा नाहीयेस, प्रजापतीचे शब्द मला आठवले. मी इथून निघून जाणं म्हणजे त्याची फसवणूक केल्यासारखं होईल. शिवाय घर, गाडी, मोठा पगार. मास्कच्या आतल्या चेहऱ्यावर आता आत्मविश्वास आलेला होता. थोड्या वेळात डॉक्टर वाकनीस आले. त्यांना प्राशिलाने फार व्यवस्थित हाताळलं. अगदी नावाला मी त्यांना सामोरा गेलो. दुःखी चेहऱ्यानं. कोसळल्याचा अभिनय मी छान वठवला. नंतर पोलीस आले. त्यांना डॉक्टरांनीच बरीचशी माहिती दिली. त्यांना जी काही चौकशी करायची होती ती त्यांनी प्राशिला आणि डॉक्टरांच्याकडे केली. हा प्रसंग घडला तेव्हा प्रजापती तिथे नव्हता, तो खोलीत झोपला होता असं प्राशिलांनी पोलिसांना सांगितलं. मी फक्त त्यांना तिच्या झोपेत चालायच्या सवयीबद्दल सांगितलं.
मला मोठा हादरा बसल्याचं मी भासवलं. थोड्या वेळानं ते निघून गेले. त्यानंतर तिथल्या स्मशानभूमीत तिचं दहन करण्यात आलं. तेवढ्यापुरतं आम्ही तिथे हजर राहिलो. बोलता बोलता 8 दिवस फारसं काही न घडता निघून गेले. बाल्कनीतनं मी खाली बघत होतो तेव्हा प्राशीला खाली आलेली दिसली. शोफरनं रोल्स रॉईस गाडी आणून तयार ठेवली होती. त्याने तिची बॅग गाडीत ठेवली. ती मागच्या सीटवर बसल्यावर गाडी सुरू झाली. गेली बाया, मी मनात म्हणालो. मजहर आत आला. मला मास्क घालायला लावून प्रजापतीच्या ऑफिसमध्ये घेऊन गेला. तिथे गेल्यावर मला दिसलं की भालेकर त्याच्या मोठ्या खुर्चीत बसलेला होता. दहनक्रियेच्या वेळी तू चांगला अभिनय केलास. मला यावर काही बोलण्याजोगं नव्हतंच. प्रजापती सर दौऱ्यावरनं आलेत. त्यांनीच तुला जाण्यापूर्वी सांगितल्यानुसार आता पुढचे 15 दिवस तू पूर्णपणे मोकळा आहेस, कुठेही जायला, काहीही करायला. कपाटात तुझे कपडे आणि वस्तू ठेवले आहेत. लक्षात ठेव, तू फक्त या शहराच्या बाहेर जायचं नाहीस. प्रेसशी बोलायचं नाहीस. तुझ्या इथल्या कामाच्या स्वरूपाबद्दल कुणालाही काहीही सांगायचं नाही. येस सर, मी म्हणालो. भालेकरनं आपल्या सूटकेसमधनं एक चेक बाहेर काढला, मला दिला. सरांनी तुला तुझा पगार ॲडव्हान्स द्यायला सांगितलाय. भालेकर म्हणाला. त्याला हे सांगताना आणि माझ्या हातात चेक देताना आवडलेलं दिसत नव्हतं. तो फक्त त्याच्या बॉसची आज्ञा पाळत होता. तो निघून गेला. मी तिथनं बाहेर पडलो. आता कुठेही जायला मी मुखत्यार होतो. लगेच बँकेत चेक जमा केला. आधीच्या शिल्लक रकमेतनं खर्चासाठी काही पैसे काढले. एका मॉलमधनं उत्तम कपडे विकत घेतले. इतर काही खरेदी केली आणि माझ्या घरात आलो. माझं घर म्हणायला किती छान वाटत होतं. मी सानवीला फोन लावला आणि तिला आज रात्री जेवायला छान हॉटेलमध्ये जायचं का असं विचारलं. तिने होकार दिला. हॉटेलचं नाव तूच सुचव असं तिला सांगितलं. तिने शॉक नावाचं हॉटेल सुचवलं. मी म्हणालो चालेल, मी इथे नवीन आहे, तुला माहिती आहे ना ते हॉटेल कुठं आहे, मी तुला घरी घ्यायला येतो. ती म्हणाली नको, माझं घर सहज सापडण्यासारखं नाही आहे, मी डायरेक्ट हॉटेलला येईन. ही मला कितपत प्रतिसाद देतीये समजायला मार्ग नव्हता. कदाचित ती चांगल्या एरियात राहत नसेल. मी तिथे आलो तर तिला अवघडल्यासारखं होत असेल. जाऊ दे, ती यायला तयार झाली हेच खूप मोठं आहे, मी विचार केला. मला देण्यात आलेल्या त्या छोट्या बंगलीमध्ये थोडा वेळ मी टाइमपास केला. स्विमिंग पूलवर पोहलो, टब्बात घेतला. पण या सगळ्यात एक एकाकीपणा जाणवला. मला सतत लोकात राहायची सवय होती. मी कंटाळलो, अंथरुणावर आडवा झालो. तेवढ्यात इंटरकॉम वाजला. मिस्टर चक्रपाणी, पलीकडनं विचारणा झाली. येस, कोण? मी पीटर परमार, आपल्या कंपनीचा HR हेड आहे मी. आवाजात जरब होती. दुसऱ्याला आदेश देण्याची सवय असलेला हा माणूस वाटला. बोला ना, बोला, काय काम आहे? मी सुद्धा बेफिकीरपणे विचारलं. हे बघा, आपल्या कंपनीत तुम्ही नवीन आहे. आपल्या सगळ्या स्टाफला आपण नियमावली देतो. ती तुमच्या टेबलावर तुम्हाला उद्या मिळेल. ठीक आहे, तेवढ्यासाठी फोन होता का हा? आपल्या कंपनीचा एक कडक नियम आहे चक्रपाणी, कोणताही कर्मचारी दुसऱ्या कर्मचाऱ्याशी वैयक्तिक संबंध ठेवू शकत नाही. मला असं समजलंय की सानवी सेनला तुम्ही जेवायला नेताय. अरे तुझा काय संबंध आहे त्याच्याशी? मी डाफरून म्हणालो. हे बघ, मी प्रजापती सरांचा खाजगी सहाय्यक आहे. कंपनीचे नियम मला लागू होत नाहीत. भालेकर सरांनी मला हे सांगितलेलं नाही आहे की कंपनीचे नियम तुम्हाला लागू नाहीत म्हणून. ठीक आहे, चला क्षणभर तरी तसं समजू. पण मी सानवीला ते नियम लागू होतात का नाही? ती पण नवीन आहे. मी तिलाही असाच फोन करून कळवलं आहे. नियम काय आहेत ते तिला सांगितलं आहे. लक्षात घ्या, तिला ऐकायला लागेल मी काय सांगेन ते. तो म्हणाला आणि फोन बंद केला गेला. मी जाम भडकलो होतो. काय समजतो हा स्वतःला? मी हे प्रजापतीशी बोलायचं असं ठरवलं. पण त्याआधी मला सानवीशी बोलायचं होतं.
तिला सांगायचं होतं, तू त्या पीटरला घाबरू नको, आपण ठरल्याप्रमाणे जेवायला जायचं आहे. मी फोन लावला. हॅलो सानवी. पलीकडनं फोन कट केला गेला. मी चिडून लागोपाठ 2 सिगरेट ओढल्या, संपवून टाकल्या. माझं मन बेचैन झालेलं होतं. तिला ऐकावं लागेल मी काय सांगेन ते. हा पीटरचा आवाज माझ्या कानात घुमत होता. मी कार बाहेर काढली, फिरायला गेलो. माझ्या मनात कल्पना आली. प्रजापती कंपनीच्या ऑफिस बाहेर जाऊन मी थांबलो. थोड्या वेळानं ऑफिस सुटणार होतं आणि स्टाफ घरी जाण्यासाठी बाहेर पडणार होता. तिथेच सानवीला गाठायचं मी ठरवलं. गाडीतच वाट बघत बसून राहिलो. ऑफिस सुटलं होतं. ग्रुपनं गप्पा मारत गेटमधनं लोक बाहेर पडत होते. काही जण एकटे होते. जाताना उद्या भेटू म्हणून परस्परांचा निरोप घेत होते. आपापली वाहनं बाहेर काढायची लगबग चालू होती. थोड्या वेळानं सानवी बाहेर येताना दिसली. मी गाडी जरा लांब अंतरावर लावली होती. ती दिसताच मी खाली उतरलो. तिला एकदम धक्का द्यायचा माझा विचार होता. मी चालत पुढे गेलो. एकदम तिच्या पुढे जाऊन उभा राहिलो. तिला धक्का बसला, पण तो आनंदाचा किंवा आश्चर्याचा नव्हता. तिच्या डोळ्यात भीती होती. जी सानवी मी मनात ठेवून होतो ती ही नव्हती. सानवी, अगं काय झालं? मी तिच्याजवळ जाऊन बोलायचा प्रयत्न करत म्हणालो, पण माझं बोलणं पूर्ण होऊ न देता ती म्हणाली, हे बघा, मला एकटीला राहू दे, जवळ येऊ नका, मला तुमच्याशी काहीही संबंध ठेवायचे नाहीत. हे बघ सानवी, ऐकून घे, त्या पीटरला घाबरू नको. मी प्रजापती सरांचा खास माणूस आहे. हे फालतू नियम मला लागू होत नाहीत, हे लक्षात ठेव सानवी. हो, कळत कसं नाही तुम्हाला? तुम्ही असाल मोठे हो, पण मला हे नियम लागू होतात ना. आणि तुम्हाला कल्पना नाही आहे मला किती गरज आहे या नोकरीची, किती मेहनतीने मिळवली आहे मी ही नोकरी. मला पीटर सरांनी स्पष्ट सांगितलं आहे की तुमच्याशी किंवा कुठल्याही स्टाफशी मी संबंध ठेवले वैयक्तिक पातळीवर तर मला हाकलून दिलं जाईल. तेव्हा आता कृपा करा, तुम्ही इथून जा, मलाही जाऊ दे. एवढं बोलून ती झपाझपा पावलं टाकत दूर निघून गेली. मी तिच्याकडे बघत बसलो. अवघड आहे. माझ्या मागून आवाज आला. मी दचकलो. माकड तोंड्या मजहर होता. अरे तू गुलछबू आहेस रे, पण तिचा विचार कर की, तिला गरज आहे नोकरीची. चल जरा ड्रिंक घेऊ. तूच जाऊन बस एकटा, पिहा काय हवंय ते. मी त्याला झटकून टाकलं आणि गाडीत बसलो. संपूर्ण संध्याकाळ आणि रात्र माझ्या हातात होती. काय करणार होतो मी? शहरात माझ्या ओळखीचं कोणी नव्हतं. माझ्या बंगल्यात जाऊन काय करणार होतो मी? देव भावाचा भुकेला असतो तसा मी माणसांचा भुकेला होतो. मी कार चालू केली. जसा इंजिनला झटका बसतो कार पुढे जाताना, तसा मलाही बसला, म्हणजे माझ्या कल्पनेला बसला. वेळ घालवायला मी डायरी लिहायला सुरुवात केली होती. तेच पुढे का करू नये हा विचार माझ्या मनात आधी आला होता, पण सुरुवात झाली नव्हती. ती सुरुवात करायचा निर्णय मी घेतला. अगदी मला प्रथम रुधिराचा फोन आला की प्रीतम कपूरनं मला बोलवून घेतलं. इथनं सुरुवात करायची. आधी डायरी लिहू, नंतर एखाद्या प्रकाशकाला ती पाठवू आणि त्याचं पुस्तक छापू. खरा घटना लिहू, पण त्यातली नावं तीच ठेवायची का बदलायची? नावं तीच ठेवली तर माझ्यावर अब्रू नुकसानीचा खटला लावतील का हे लोक? मी एका स्टेशनरीच्या दुकानातनं काही कोरे कागद खरेदी केले, पेन घेतलं. प्रकाशकाकडे माझं लिखाण पाठवण्यासाठी काही एन्व्हलप, पोस्टाचे स्टॅम्प घेतले आणि बंगल्यात आलो. पुस्तकात काय काय समाविष्ट करावं याचे सगळ्यात आधी मुद्दे लिहून काढले. रुधिरानं मला फोन करून बोलवणं, प्रीतम कपूरनं मला काम असल्याचं सांगणं, हॉटेलच्या लॉबीत आणि बारमध्ये मी अभिनय करणं, माझी निवड झाल्याचं सांगून प्राशिलानं गुंगीचं इंजेक्शन देऊन मला पळवणं, भालेकर आणि मजहर यांची माझ्यावर असलेली नजर, मला प्रजापतीचा तोतया म्हणून काम करायला लागणार असल्याची माहिती देणं, मला भारतातून दुबईला आणलं जाणं, माझा मास्क गंधार गोवंडेनं करणं, माझ्याकडून सह्यांचा सराव करून घेतला जाणं, माझ्याकडून अनेक कागदपत्रांवर प्रजापतीच्या सह्या घेणं, समीप सिन्नरकर, गंधार गोवंडे यांचे खून, अगदी अलीकडचा मालविकाचा खून, स्वतः प्रजापती सरांनी मला त्यांच्या या मोठ्या कंपनीत नोकरीला ठेवणं.
एखाद्या चित्रपटासाठी सुद्धा हा घटनाक्रम सनसनाटी ठरू शकेल माझ्या मनात विचार आला. ही यादी झाल्यावर मी त्या प्रत्येक पात्रासाठी काल्पनिक नावं कुठली ठेवायची याची यादी तयार केली. ज्या ज्या ठिकाणी मी वावरलो होतो त्या जागेला सुद्धा काल्पनिक नावं द्यायची मी ठरवून टाकलं. ज्या ज्या माणसांच्या सानिध्यात मी आलो होतो त्यांचं वर्णन करताना सुद्धा त्यांच्या मूळ वर्णनानुसार न करता काल्पनिक वर्णन करायचं ठरवलं. त्याचा तपशील लिहून काढला. रुधिरा आणि प्रीतम कपूर यांच्यासाठी मात्र मी काल्पनिक नावं न देता मूळ नाव द्यावं असं ठरवलं. घटना मनात ताजी आहेत तोवर लिहून काढू, नंतर विसरायला होतं. मी रात्री 2 वाजेपर्यंत लिखाण करत होतो. दरम्यानच्या काळात कंपनीनं नेमलेली एक नोकराणी घराची झाडलोट करून आणि माझ्यासाठी जेवणाची तयारी करून गेली होती. असा परिपाठ पुढे 13-14 दिवस चालला होता. आता माझा एकलकोंडेपणा कुठल्या कुठे गेला होता. सानवीचा विचारही मनात येत नव्हता. प्रजापती बाहेरून येईपर्यंत मला काम नव्हतं. मझहर, भालेकर या मंडळींचा त्रास नव्हता आणि याचा सदुपयोग मी करून घेतला होता. एका रात्री लिखाण संपवून मी टेरेसवर चंद्रप्रकाशात पीत बसलेलो होतो आणि मला कार माझ्या बंगल्याकडे येत असल्याचा आवाज ऐकू आला. भालेकर. आत्ताच माझ्या मनात त्याचा विचार यायला आणि तो इथे यायला एकच वेळ आली होती. त्याला माझं हे लिखाण दिसता कामा नये. मी घाईघाईत सगळे कागद, पेन, लिखाणाचं साहित्य लपवून ठेवलं. वरांड्यात पावलांचा आवाज आला. मी बंगल्याच्या हॉलमध्ये आलो. दाराला जोडून मोठ्या फ्रेंच विंडो होता. त्यावर गच्चीतून येणारा चंद्रप्रकाश परावर्तित होत होता. मी दार उघडण्यापूर्वी फ्रेंच विंडोमधून बाहेर कोण आलंय ते बघितलं तर बाहेर साक्षात प्रखर मार्तंड प्रजापती उभा होता. हा माणूस माझ्याकडे येईल अशी कधी मी अपेक्षा केलेली नव्हती. हाय चंद्रहास, तू यावेळी जागा आहेस? तुला डिस्टर्ब नाही ना केलं? त्यांनी विचारलं. मी त्यांच्याकडे निरखून बघितलं. त्यांचे हात थरथरत होते. मला ते जरा आजारी वाटले, पण त्यांना तसं भासवू न देता मी म्हणालो, छे मला आनंदच झाला उलट. पण तुम्ही का आला तिथे? मला निरोप पाठवला असता तर मी आलो असतो ना. बस बस बस, मला तुझ्याशी खाजगी बोलायचं आहे जरा, प्रजापती म्हणाले आणि मी अस्वस्थ झालो. यांना काय बोलायचं असेल? कसं काय चाललंय तुझं आयुष्य? प्रजापतींनी विचारलं. जगातला 2 नंबरचा श्रीमंत माणूस माझ्या शेजारी बसून मला विचारतोय कसं काय चाललंय माझं म्हणून. काय बोलणार होतो मी? तुमच्या कृपेनं मला स्वप्नातलं आयुष्य जगायला मिळतंय. काय बोलणार आहो मी? मी मनातलं बोलून गेलो. तुझी मदत लागणार आहे मला. तुझं मेकअपचं सामान इथेच आहे. तू तुझा प्रजापतीचा मास्क आणि इतर सगळा मेकअप लगेच तयार कर. आज रात्री तू प्रजापती बनून माझ्या बंगल्यात माझ्या रूममध्ये राहायला जा. तुला तिथे कोणाचा अडथळा येणार नाही. पहारेकरी तुला प्रजापती समजतील. मी त्या दक्षला आधीच सांगितलं आहे की जेवण माझ्या खोलीत आण. मला कोणी डिस्टर्ब करायचं नाही असंही मी सांगून ठेवलं आहे. मी तुला पुढच्या सूचना देईपर्यंत तू तिथेच राहायचं आहेस. जाताना मी आणलेली माझी कार घेऊन जा. ठीक आहे सर. तर मग जा लवकर लवकर प्रजापती म्हणून तयार होऊन ये जा. प्रजापती म्हणाले आणि त्याच क्षणी ते घडलं. ते जर घडलं नसतं तर पुढच्या 1-2 तासात माझा मृत्यू अटळ होता. भिंतीवरचा सुरवंट जसा घसरून खाली पडावा ना, तशी प्रखर मार्तंड प्रजापतीची उजवी भुवई अचानक डोळ्यावरून निसटून खाली पडली होती. वातावरणात अचानक एक थंडगार लहर आली. समोर उभ्या असलेल्या प्रजापतीच्या तोंडातून एक अस्पष्ट दबलेला कण्हण्याचा आवाज बाहेर निघाला. त्यांनी उभं राहून आपली खुर्ची लाथेनं ढकलून दिली. सापळ्यात अडकलेल्या पण घाबरलेल्या हिंस्त्र प्राण्यासारखं त्यांनी सुटकेसाठी माझ्याकडे आणि आजूबाजूला बघितलं आणि अचानक उघड्या फ्रेंच विंडोकडे झेप घेतली. माझी प्रतिक्रिया सुद्धा माझ्या नकळत स्वाभाविक घडली. मी माझा पाय त्याच्या पायात घातला, त्याला खाली पाडलं आणि त्याच्या हातावर माझे पाय दाबून धरले.
हाताने त्याची दुसरी भुवई आणि मिशी उपटून काढली. अरे कोण आहेस तू? जाऊ दे मला, तो घुसमटत म्हणाला. त्याच्या मानेखाली मी हात घातला. मास्कची कड माझ्या हाताला लागली. मी ती खेचून वर ओढली. पातळ रबरापासून बनवलेला मास्क मानेपासून बाहेर निघाला आणि माझ्या छातीचा ठोका चुकला. कारण मास्कच्या आतला चेहरा समीप सिन्नरकरचा होता. श्रोते हो, तुम्ही ऐकताय अभय बापट यांची कादंबरी तोतया. आता 2 तोतये एकत्र आलेले आहेत. बघूयात काय घडतंय, ऐकूयात उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार श्रोते हो.